दरम्यान भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती असं तहव्वूर राणानं डेव्हिड हेडलीला म्हटल्याची माहिती मिळतेय। 26/11 हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 9 पाकिस्तानी दहशतवाद्यांचंही राणानं कौतुक केलेलं होतं। या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सर्वोच्च शौर्य पदक निशाने हैदर द्यायला हवं असं त्यावेळी राणा म्हणालेला होता, अशी सुद्धा माहिती मिळते। अमेरिकेच्या न्याय खात्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे। तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीच्या संभाषणावर अमेरिकी गुप्तचर संस्थांनी पाळत ठेवलेली होती आणि त्याच वेळी ही माहिती उघड झाली आहे। तर भारतीयांना अशी अद्दल घडायला पाहिजे होती असं तहव्वूर राणानं डेव्हिड हेडलीला म्हटल्याची माहिती मिळतेय। 26/11 हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 9 पाकिस्तानी दहशतवाद्यांचं सुद्धा त्यावेळी राणानं कौतुक केलेलं होतं। या दहशतवाद्यांना पाकिस्तानचं सर्वोच्च शौर्य पदक निशाने हैदर द्यायला हवं होतं असं विधान सुद्धा राणानं केलेलं होतं, अशी सध्या माहिती मिळते। ही संपूर्ण माहिती दिली आहे अमेरिकेच्या न्याय खात्यानं। तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीच्या संभाषणावर अमेरिकी गुप्तचर संस्थांनी पाळत ठेवलेली होती आणि त्याच वेळी या संपूर्ण प्रकरणातली माहिती उघड झाली आहे। अमेरिकेच्या न्याय खात्यानं ही माहिती दिलेली आहे आणि त्याच माहितीच्या आधारे आता एनआयए सुद्धा नेमका काय तपास करणार, काय चौकशी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या तहव्वूर राणाची चौकशी सुरू आहे आणि या अनुषंगाने सुद्धा कोणती माहिती त्याच्याकडून जाणून घेतली जाते हे पाहायचंय। तर मुंबईच नव्हे इतर शहरात सुद्धा हल्ले करण्याचं राणाचं कारस्थान होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। एनआयएनं दिल्लीमधील न्यायालयामध्ये याबाबत युक्तिवाद केलाय। दरम्यान आता हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI तसंच इतर सहभागी दहशतवादी संघटनांची माहिती त्याच्याकडून मिळवली जाणार आहे।